वांजरवाडा जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झालेले भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष धर्मपाल देवशेट्टी हे आत्ता आपल्या सोबत आहेत। काय सांगाल भाऊ, तुम्ही आज कार्यकर्त्यांची बैठक घेतली, तुमचा विजय झालाय, काय सांगाल? नमस्कार। आज मी कार्यकर्त्याचं श्रम परिहार म्हणून बैठक घेतली होती, कारण ही निवडणूक ही कार्यकर्त्यांनीच निवडलेली निवडणूक आहे। माझा प्रत्येक कार्यकर्ता हा उमेदवार म्हणून लढला, कारण अपक्ष येणं खूप अवघड होतं। म्हणून त्या कार्यकर्त्यांना कुठंतरी समन्वय साधावा, चर्चा करावी आणि येणाऱ्या काळाच्या भविष्याच्या दिशेबद्दल थोडंसं चर्चा झालेली आहे। काय ठरलं बैठकीत? बैठकीत आणखी निर्णय नाही। बैठकीत मला कार्यकर्त्यांनी सांगितले, तुम्ही जे निर्णय घ्याल ते आम्हाला मान्य असेल, येणाऱ्या काळामध्ये ठरवू। कारण मी भारतीय जनता पार्टीत काम करणारा कार्यकर्ता आहे। आता सध्या मी किसान मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष आहे। त्याच्यामुळं आम्ही भाजपला वारंवार सांगत होतो, कारण माझ्या काही सहकार्याने बोलले तरी भाजपच्या विचारात सध्या तर नाही आहे। आमदार संभाजी पाटलांनी आज एक पोस्ट केले, त्यामध्ये तुमचा फोटो दिसतोय आणि भाजपकडून एक यादी जाहीर केली आहे। ते म्हणतात की भाजपचे उमेदवार नाही, ते चुकीचं आहे। मला कुठलाच काही कल्पना नाही आहे आणि त्यांच्या विचाराशी मी सहमती नाही। त्यांना वाटत असेल, त्यांना माझा वाटत असेल, पण मला त्यांनी माझे वाटले पाहिजेत ना। तुम्ही म्हणताय मी भाजपचा नाही, पण जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष आहेत ना तुम्ही? आहे म्हणलो ना, भाजपचा आहे, पण आता जो विचार आलाय त्यांचा, संभाजी पाटील किंवा जिल्हा अध्यक्ष गेल्या 4 दिवसापासून एकही वेळेस मला त्यांनी बोलावले नाहीत ना। एखादी शाल पांघरावे, एखादी हार घालावं, झालेली चूक कुठंतरी दुरुस्त करून घ्यावी असा विचारच केला नाही। काय ठरलं तुमचं? आता आम्हालाही कुठंतरी निर्णयावर यावं लागणार आहे, कारण या तालुक्याला जर कोणी जर नेतृत्वच नसेल, कोणी बापच जर नसेल, तर मी माझ्या सहकारी आणि कार्यकर्त्याला उघडं होऊ देणार नाही। त्याच्यामुळे येणाऱ्या काळात कुठं ना कुठं आम्हाला बी एक फाटा धरावा लागेल। इतर पार्ट्या आमच्या मागे आहेत, आणखी त्याच्याबद्दल माझा निर्णय झालेला नाही, पण मला येत्या 24 घंट्याच्यात कुठला तरी निर्णय करावा लागेल। निर्णय करण्यासाठी कुठले पक्ष संपर्कात आहेत? काँग्रेस आहे, शिंदे सेना आहे, हे 2 पक्ष तर सध्या माझ्या संपर्कात आहेत। त्यापैकी बेटर आणखी विचार केला नाही। संध्याकाळी बसू आम्ही आणखी, आमचं भविष्य काय आहे, त्यांच्या ऑफर बऱ्याच असतील, कारण हे राजकीय खेळ आहे। ज्या पार्टीमध्ये काम केलो, सकाळी 9:30 पर्यंत तिकीट आहे म्हणल्याला तिकीट काटल्या, त्याच्यामुळे आम्हाला थोडं फुकूनच पाय ठेवावं लागेल। तुम्हाला का वेळोवेळी असं नाकारलं जाते? माझा स्वाभिमानी स्वभाव, पार्टीचा कणखर कार्यकर्ता आहे मी। फक्त कोणती लादलेली गोष्ट चुकीची असेल तर मी ते स्वीकारत नाही, कारण वारंवार आम्ही सांगत होतो की युती करू नका। गेल्या वेळेसही मला नाकारले, गेल्या वेळेसही 3 सीटा पाडलो। जिल्हा परिषदमध्ये मी आमच्या जिल्हाध्यक्षांना सांगितलं होतं की बघा साहेब, जर तुम्ही तिथं तिकीट मला नाही दिलो तर 3ही जागा जातील, कारण माझी गावं इकडे आहेत मतदारसंघात। वांजरवाड्यात माझं काम आहे, मी तिथून थांबलो। परत गेल्या वेळेचं चित्र झालं, भोनशीमध्ये माझे काही मतदार आहे, कार्यकर्ता वर्ग आहे। हे माझ्या एकट्याची लढाई नाही, तुम्ही असं समजू नका की मी एकटा लढलोय। हे प्रत्येक कार्यकर्त्याचा राग आहे। माझा विजय हे तालुक्याचा राग आहे। आता तालुक्यातून तर भाजप संपल्यात जमा आहे। नाही, संपेल कसं? आणखी आहेत ना प्यादे, जे कोणते आमच्या नेत्याचे प्यादे आहेत, गोविंद केंद्रे साहेबाचे प्यादे जे आहेत ना, ते आहेत ना दिसायला। अरे यांनी सौदेबाजी केली हो। कार्यकर्ते देत असताना किंवा उमेदवारी देत असताना तुम्ही मनमानी कसं समजू शकता? एक व्यवस्था आम्ही पाहिलेली आहे। उमेदवारी देत असताना भाजपचे लोक यायचे नेते आणि स्थानिक कार्यकर्त्याला विचारायचे, स्थानिक स्वराज म्हणतात त्याला। मग आता जिल्ह्यामध्ये एकूणच भाजपाची मागच्या वेळेसपेक्षा संख्या कमी आलेली आहे, त्याचा फटका असाच समजावा लागेल चुकीच्या धोरणामुळं। कारण आम्ही भाजपला मानणारे आहोत, पण भाजपचे जे कोणी पुजारी बसल्यात ते चुकीच्या व्यवस्थेनं चाललंय। तुम्हाला वाटलं की तुमच्याच विचाराचा राव, ह्याला वाटलं ह्याच्या विचाराचा राव। आम्ही कुणाच्या विचाराचे नाही, आम्ही फुलाचे आहोत। आणि ज्या वेळेस अन्याय करतील पक्ष त्या वेळेस खंबीरपणे मी थांबलेला आहे। त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की अपक्ष निवडणुका केलोय, पण मी फुलाचा म्हणून सांगितलोय।
हे तालुक्यानं पाहिले, जिल्ह्यानं पाहिले. आता तुम्हाला मतदारांनी जे तुम्हाला निवडून दिले ते सगळे फुलावर प्रेम करणारे लोक आहेत. आता त्यांना फुल सोडताय म्हणताय तुम्ही. हो, कारण माझ्या विचाराचे लोक आहेत. कोणत्या बी आमच्या पार्टीच्या नेत्याने येऊन सांगावं की मी ह्या तालुक्यात हे संकट आलं असताना मी माझ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी थांबलोय, कारण कार्यकर्ता आज भरकटलाय. तुम्ही विचारायलाच तयार नाही. व्यवस्थेमध्ये माणसं असले ठेवले मॅनेज होणारे. प्रत्येक निवडणुकीला मी पाहतोय, जे तुमचे तालुका अध्यक्ष असतील, तुमचे जे प्रमुख म्हणता, फक्त तुमचे पाय चाटलं म्हणजे त्यांना पद आहेत. ह्या व्यवस्थेमुळे सगळा कार्यकर्ता हा डिस्टर्ब आहे, चिडलेला आहे. आणि येणाऱ्या काळात इथं भाजप शक्य नाही आहे, टिकणं शक्य नाही आहे. हे मी एक खालच्या ग्राउंडवरून सांगतोय, हे नेत्याने लिहून घ्यावं माझ्याकडून. आता शेवटचा प्रश्न, काय सांगाल भाजपांच्या जिल्ह्यातल्या नेत्याला, काय आव्हान असणार? नेत्यानं आव्हान करण्यापेक्षा माझी विनंती होती, पण आता विनंतीच्या पुढे गेलाय. कार्यकर्त्याची आजच बैठक केली. कार्यकर्ता आता मानसिकतेत नाही, कारण ही एका दिवसात घडलेली व्यवस्था नाही, सलग गेल्या 10 वर्षापासून. कारण इथं सन्माननीय आमदार संजयजी बनसोडे आहेत, त्यांच्या राष्ट्रवादीच्या 4 कार्यकर्त्याच्या पुढे सरकत नाहीत. एक 5वे काँग्रेसवाले आहेत आप्पा, ह्यांच्या पुढे त्यांचं पद जातच नाही. आमच्या भाजप कार्यकर्त्यापर्यंत मुठभर चिवडा बी येत नाही. मग काय म्हणून कार्यकर्ता करेल, कुणाकडे जायचं? समजा 12 तासात तुम्हाला जर काही निमंत्रण आलं तर? नाही, आता थोडंसं मला विचारात यावं लागेल, कारण इतकं काही ते भाजप इतका मोठा पक्ष आहे, त्यांना माझी गरजच नाही. गरज असती तर मला जिल्हाध्यक्षाचा फोन आला असता, संभाजी पाटलाचा फोन आला असता, रमेश आप्पाचा फोन आला असता. त्यांना गरज नाही हो, त्यांच्याजवळ भरती झाले असले. आमच्यासारखे येतील किती, जातील किती. जिल्ह्यात मातबर नेते आहेत, एकही नेता नाही तुमच्यावर प्रेम करणारा भाजपामध्ये? मला वाटते, पण आतापर्यंत फोन आला नाही ह्याचा अर्थ मी समजून घेतलोय. ज्या पक्षाला, पक्षाच्या नेत्याला माझं समजत होतं, त्यांनी मला साधा फोन करू शकले नाही 2 मिनिटाचा, म्हणजे ह्याचा अर्थ मी समजून घेतलोय. मी इतका काय अनाडी कार्यकर्ता नाही. जरी माझा असेल तर आता 58 वर्ष वय आहे. मी 35 वर्षापासून काम करतोय, कारसेवेत काम केलेलं आहे. भाजप काय आम्हाला माहीत आहे, पण भाजप आता ही गटातटाची भाजप झालेली आहे. त्याच्यामुळं आम्हाला आता ह्या व्यवस्थेत नको वाटते. अंतिम निर्णय? अंतिम निर्णयावर आता असं आलंय, आजच कार्यकर्त्यासोबत बैठक झालेली आहे. आता आम्हाला थोडं, ज्या पार्ट्या आम्हाला कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांच्याकडून काय सहकार्य होईल येणाऱ्या भविष्यामध्ये. माझ्यासाठी नाही आहे, मी स्वतःसाठी कधीच आतापर्यंत कुठली डील केली नाही. अनेक आमिष आलेले आहेत माझ्याजवळ, अनेक पदं आल्यात, पण कधीच मी ह्या विचारात वाढलो, हिंदुत्ववादी विचारात. त्याच्यामुळं अडचणी झाल्या मला. आता परत फिरणार नाही? आता परत नाही. एकूणच जर पाहिलं तर आपण पाहिलात की 1983 पासून एक कारसेवकापासून भारतीय जनता पार्टीचे हे कट्टर समर्थक आणि कार्यकर्ते म्हणून त्या पक्षामध्ये काम केलेले आहेत. वेळोवेळी त्यांना पक्षाकडून कुठंच सन्मानाची वागणूक मिळालेली नाही. अपक्ष निवडणूक लढवून देखील, तो विजय होऊन देखील आज भारतीय जनता पार्टीला लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी एका मताची गरज असताना देखील अजूनही जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना कसलंच निमंत्रण आलेलं नाही, बोलावलेलं नाही. त्यामुळं धर्मपाल देवशेट्टे हे आता वेगळ्या भूमिकेत असल्याचं आत्ता आपल्याशी बोलताना त्यांनी व्यक्त केलं आहे. राजेंद्र धुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर.